जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 मधील जुने अंबरनाथ गाव येथील अनेक वर्षाच्या प्रलंबित असलेल्या रस्त्याचं भूमिपूजन सोहळा आज विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। पाण्याची टाकी ते डीएसपी बंगलापर्यंत हा सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता पूर्णत्वास येणार आहे। आज भाजप नगरसेवक अभिजित करंजुले पाटील आणि शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील यांच्या हस्ते सदर रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं। मागील 10 वर्षांपासून येथील नागरिकांना रस्त्याची समस्या भेडसावत होती। भाजप नगरसेविका पूनम राकेश पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने अखेर रस्ता मंजूर करून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। त्यामुळे येथील नागरिकांनी नगरसेविका पूनम पाटील आणि समाजसेवक अजय पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत। दरम्यान पालेगाव आणि जुने अंबरनाथ गावातील सर्व समस्या लवकरच मार्गी लागण्याचं आश्वासन नगरसेविका पूनम पाटील यांनी नागरिकांना दिले। नमस्कार। अंबरनाथ पालेगाव येथील बऱ्याच वर्षापासून हा रस्ता रखडलेला होता। नगरपालिकेमध्ये मी सतत पाठपुरावा करून या रस्त्याचं काम आज मार्गी लावलेलं आहे आणि या उद्घाटनासाठी अभिजित दादा करंजुले पाटील हे आज उपस्थित होते। तसेच आमचे परशुराम पाटील बाबा उपस्थित होते। बरेच लोक होते आणि या कामाची आम्ही आज चांगली सुरुवात केलेली आहे आणि यापुढेही अशी अनेक कामे आम्ही मार्गी लावू आणि लोकांची जी काही कामे असतील, योजना असतील ते मार्गी लावू। ओम साई टॉवर ते धर्माजी पॅलेस इथपर्यंत हा रस्ता बनण्यात येणार आहे। आज अंबरनाथ गाव येथे पाण्याची टाकीपासून तर डीएसपी बंगल्यापर्यंत त्या ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या रस्त्याचे कामचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात येत आहे। खरंच हे अनेक वर्षापासून प्रलंबित हा विषय होता, परंतु आमच्या पाटील ताईंनी, नगरसेविका पाटील ताईंनी या ठिकाणी हा विषय मार्गी लावला आणि विशेष करून ह्या सर्व ग्रामस्थांनी म्हणजे या ठिकाणचे रहिवासींनी या ठिकाणी ताईंना प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी सहकार्य केले आणि हे सर्व काही करत असताना कोणत्याच प्रकारचा पक्ष किंवा ह्या ठिकाणी पाहिला जात नाही। फक्त आणि फक्त या गावाचा विकास व्हावा या उद्देशाने सर्वच पक्ष या ठिकाणी एकत्रित येऊन आज या भूमिपूजनाची या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी केली। खरंच पाटील ताईंच्या माध्यमातून अनेक योजना ह्या पालेगावसाठी, अंबरनाथ गावासाठी या ठिकाणी येत्या काळात येणार आहे। येत्या काळामध्ये इकडे एक स्वतंत्र आणखीन एक टाकीची उभारणी 30 लाख लिटर टाकीची उभारणी पाण्याची या ठिकाणी करण्यात येते। एक अनेक दिवसापासून एक रिलायन्सच्या तिकडचा रस्ता देखील जो MIDC ला निघतो तो देखील प्रलंबित होता। येत्या दिवसात तो विषय देखील या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून होणार आहे। मी खरंच ताईंना खूप खूप धन्यवाद देतो या रहिवासींच्या वतीने आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कार्य हे असंच या ठिकाणी व्हावं आणि हे सर्व काही विकास कार्य करत असताना सर्व ग्रामस्थ आम्ही त्यांच्या सोबत आहोत ही त्यांना या ठिकाणी मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पालेगाव विभागातील धर्माजी पॅलेस ओम साई टॉवर पर्यंतचा हा जो रस्ता आहे, पूर्वत पाणी टाकीपर्यंतचा जो रस्ता आहे हा मागच्या जवळजवळ 10 वर्षापासून प्रलंबित होता। आम्ही इथले रहिवासी आहोत आणि मागच्या 10 वर्षापासून आम्ही या समस्यांना फेस करत होतो, परंतु आमचे BJPचे सर्वेसर्वा विश्वजित करंजुले पाटील साहेब, तसेच आमच्या नगरसेविका पूनमताई पाटील साहेब, आमचे समाजसेवक अजय मोतीराम पाटील साहेब आणि आमचे अजून जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांच्या समक्ष आणि सर्वांच्या प्रयत्नातून हा जो रस्ता आहे 10 वर्षापासून प्रलंबित असलेला हा आज इथे याचा उद्घाटन सोहळा होत आहे। तरी आम्ही सर्व पालेगावातील सर्व सहकारी, सर्व मित्रमंडळी आणि सर्व बंधू भगिनी सर्व खुश आहोत आणि खूप आनंदित आहोत की हा प्रलंबित रस्ता इथे लवकरात पूर्ण होईल। त्याचप्रमाणे विश्वजित करंजुले पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे इथे एक पाण्याची जी टाकी जी निर्माण होणार आहे त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे BJPच्या अंतर्गत ज्या काही इथे सुखसुविधा आम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आमच्या ताई पूनम पाटील साहेब ताई यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याच पद्धतीने BJPचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। मी आशा तायडे। बघा, आपण आता तर ताई काम करतात, पूनम ताई आज निवडून आल्या आता, पण त्याच्या अगोदर राकेश दादांनी भरपूर कामं केलेलेच आहेत आणि त्यांचं राहिलेले काम एक स्वप्न राकेश दादाचं पूनम ताई पूर्ण करत आहेत। आता रोडचं स्वच्छता अभियान बघा, जशा निवडून आल्या त्याच्या अगोदर पण ते काम करत होत्या आणि आता पण बघा रोड बघा रिलायन्स पर्यंत तर आपण पालेगाव पर्यंत, आणि आता त्यांचा एकच मार्ग आहे, एक मनात एक संकल्पना एक केला, ध्येय त्यांनी केलं की आपल्याला जे कामं राहिलेले रखडलेले कामात राकेश दादाचं स्वप्न त्या पूर्ण करणार आहेत आणि सर्व आपल्या अंबरनाथ गाव, पालेगाव सर्वांचा ताईला सपोर्ट आहे। असाच त्यांना सपोर्ट द्या आणि जे राहिलेले काम आहेत ते पूर्ण करणार आहेत। आता बघा एवढा मोठा रोड होत आहे आणि आता करंजुले साहेब बोलले की आमच्या रिलायन्सचा पण रोड होत आहे, तेव्हा मी खूप म्हणजे खुश झाली
आणि पूनमताईने बोलला की मॅडम तुमचा पण हा रोड होणार आहे. आणि असेच त्यांना सपोर्ट सर्व पालेगाव अंबरनाथवाले सपोर्ट करत आहेत आणि असेच कामं करत आहेत ते. याच्या अगोदर त्यांनी मोठे मोठे कॅम्प शिबिरं घेतलेले आहेत आणि याच्यानंतरही ते घेतील एवढंच माझा संकल्प आहे आणि ते माझा आपला सर्वांचा संकल्प ताई पूर्ण करणार आहेत. नमस्कार. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.